Good morning, everyone. Today I am going to teach you question tag. Okay. आज आपण जे पाहणार आहोत ते क्वेश्चन टॅग म्हणजे काय असतं किंवा कशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅगचे सेंटेन्स बनवत असतो किंवा रूल्स कोणते आहेत ते आज आपण इथे पाहणार आहोत. ओके. क्वेश्चन टॅग कशा प्रकारे यूज करतो हे आपल्याला इथे पाहायचं आहे. क्वेश्चन टॅग बनवायच्या अगोदर काही रूल्स आहेत तर ते रूल्स आपल्याला आज इथे पाहायचे आहेत. Before we make question tag, there are some rules. Okay, so we see here. First rule is here. मूळ वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी करावा. म्हणजेच दिलेलं सेंटेन्स जर तुमचं होकारार्थी असेल, ओके, तर ते सेंटेन्स आहे ते आपल्याला काय करावं लागतं, नकारार्थी करावं लागतं. नेक्स्ट रूल आहे, मूळ वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करावा. म्हणजे दिलेलं जे सेंटेन्स आहे तुमचं ते जर नकारार्थी असेल म्हणजे निगेटिव्ह असेल तर ते वाक्य तुम्हाला होकारार्थी म्हणजे ते वाक्य आपल्याला पॉझिटिव्ह करावं. ओके. अशा प्रकारे हे दोन इम्पॉर्टंट रूल आहेत क्वेश्चन टॅग बनवताना. वी हॅव गिवन एनी काइंड ऑफ पॉझिटिव्ह सेंटेन्स अँड वी वॉन्ट टू चेंज इन द निगेटिव्ह मीन्स वी वॉन्ट टू मेक क्वेश्चन टॅग ओके ऑफ दिस sentence. So that time in the positive sentence we get some words, okay, and of the positive sentence how we make here negative. म्हणजेच जर आपल्याला एखादं पॉझिटिव्ह सेंटेन्स दिलेलं असेल क्वेश्चन टॅगचं आणि ते आपल्याला निगेटिव्ह म्हणजे त्याला क्वेश्चन मध्ये बनवायचं असेल, त्याच्यामध्ये काही वर्ड्स असतात त्याचे चेंजेस कशा प्रकारे होतात ते आपण इथे आज पाहत आहोत. फर्स्ट वर्ड इज हियर इज. ओके. जर तुम्हाला सेंटेन्स मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये जर इज आला, इफ यू गेट इज, सो हाऊ वी चेंज हियर इन द निगेटिव्ह इजंट. ओके. म्हणजे इजचा चेंज कशा प्रकारे होतो इथं आपण इजंट मध्ये इजचा चेंज आपण करत असतो. नेक्स्ट वर्ड इज हियर एम. ओके. एमचा आपण ज्यावेळी पॉझिटिव्हचा निगेटिव्ह मध्ये ज्यावेळी करत असतो त्यावेळी काय होतं, आरंट होतं. नेक्स्ट इज हियर आर. आरचं काय होतं, आरचं आहे तसंच आरंटच राहतं. नेक्स्ट वर्ड इज हियर डू. डूज निगेटिव्ह डोंट. डज निगेटिव्ह डझंट. ओके. डजचं निगेटिव्ह कशा प्रकारे घेतो आपण, डझंट. अशा वेळेने इथं चेंज होत असतो. नेक्स्ट वर्ड इज हियर डीड. डीड निगेटिव्ह हियर डिडंट. वॉज निगेटिव्ह सेंटेन्स वॉज निगेटिव्ह वर्ड इज हियर वॉजंट. वर निगेटिव्ह वरंट. has negative hasn't. Have negative haven't. Had negative hadn't. Can negative here can't. Could negative here couldn't. ओके. अशा प्रकारे आपण इथं वर्ड चेंज निगेटिव्ह वर्ड्स मध्ये चेंज होत असतो. हियर विल चेंज हियर वोंट. ओके. विलचा चेंज कशा प्रकारे होतो इथं, वोंट. नेक्स्ट वर्ड इज हियर वुड. वुड चेंज हियर wouldn't. Shall change here shan't. Should negative here shouldn't. Next word is here must negative here mustn't. ओके. अशा प्रकारे आपण काय करतो इथं ज्याचे जे पॉझिटिव्ह सेंटेन्स असतात त्याचे निगेटिव्ह वर्ड्स कशा प्रकारे होतात हे इथे पाहिलेलं आहे. नाउ वी सी हियर सम एक्झाम्पल ऑफ क्वेश्चन टॅग. ओके. आता आपण काय करत आहोत की जे क्वेश्चन टॅग आहे त्याचे काही एक्झाम्पल पाहत आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, रमेश इज हेल्पिंग हिज फ्रेंड्स. ओके. आता याच्यामध्ये बघा रमेश हा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर इज हे वर्ड याच्यामध्ये तुम्हाला टू बी फॉर्म मध्ये म्हणजे सपोर्टेड वर्ड दिलेला आहे हेल्पिंग वर्ड मध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला चेंज कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. तर रमेश हा सब्जेक्ट आहे इथे आणि इज हा वर्ड बघा जे पॉझिटिव्ह तुमचा दिलेला आहे तुम्हाला जो पॉझिटिव्ह इंडिकेट करतो त्या वर्डला आपल्याला काय करायचं आहे इथे निगेटिव्ह बनवायचं आहे. मग इथे काय दिलेलं आहे तुम्हाला तर आन्सर मध्ये काय केलेलं आहे आपल्याला, रमेश इज. आता रमेश इज हे वाक्य आहे ते आन्सर मध्ये कशा प्रकारे आपण कव्हर करतो तर इज हा पॉझिटिव्ह वर्ड आहे तो आपल्याला काय करावा लागतो, याला निगेटिव्ह बनवावं लागतं. मग इजचं काय केलं आपण इथं इजंट बनवलं. इजचं काय घेतलं इजंट आणि रमेश सतत रमेश यूज करण्यापेक्षा आपण काय करतोय इथं रमेशच्या ऐवजी आपण ही वापरतोय. मग इजंट ही. ओके. आन्सर कशा प्रकारे घेतोय आपण इथं इजंट ही आणि क्वेश्चन टॅग बनवत असल्यामुळे आपल्याला क्वेश्चन मार्क हा द्यावा लागतो. दिस वन. ओके.
अशा प्रकारे आपण इथं फर्स्ट एक्झाम्पल पाहिलेलं आहे. रमेश इज हेल्पिंग हिज फ्रेंड, याचा आन्सर आहे इजंट ही, अँड हिअर वी मेन्शन हिअर क्वेश्चन टाइप. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर द काऊज आर ग्रेझिंग. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर द काऊज आर ग्रेझिंग. ओके, आता याच्यामध्ये बघा आर जे आहे ते आर चा आपण जो वर्ड आहे आर हा पॉझिटिव्ह आहे, त्याचा निगेटिव्ह करताना आपण काय करतोय इथं आरंट घेतोय, आणि द काऊज अनेकांमध्ये गेला असल्यामुळे इथं आपण इथं दे वापरलेला आहे, मग आरंट दे. ओके, काऊ हे प्लुरल मध्ये वर्ड आला, द काऊज आर. ओके, आर म्हणजे आहे, ग्रेझिंग म्हणजे चरणे, गायी चरत आहेत. ओके, सो वर्ड याचं कशा प्रकारे आपण हे करतोय त्या आन्सर मध्ये आरंट दे, पॉझिटिव्ह इथं आर आहे तर त्याचं आपण निगेटिव्ह बनवलं, मग आन्सर काय येतं इथं आरंट दे. द काऊजच्या ऐवजी आपण काय केलेलं आहे तर दे यूज केलेलं आहे. काऊज वर्ड काय आहे आणि क्वेश्चन मध्ये येतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर वीणा वॉज हॅपी. वीणा कशी होती, आनंदी होती. सो आता इथं बघा वीणा हा पण सिंग्युलर सब्जेक्ट आहे. वीणा म्हणजे यासाठी आपण काय करू शकतो, शी वापरू शकतो इथं. आणि वॉज, वॉज हे पास्ट मध्ये आहे. वीणा हॅपी होती म्हणजे वीणा आनंदी होती. आता हे जे वॉज वर्ड आहे तो आपल्याला वाक्य असताना सेंटेन्स जे आहे ते कशामध्ये आहे, इथे पॉझिटिव्ह मध्ये आहे. तर आपल्याला ते पॉझिटिव्ह सेंटेन्स आपल्याला क्वेश्चन टॅग बनवताना निगेटिव्ह हेच करावं लागतं रूल्स नुसार. आता याच्यामध्ये बघा वॉज आहे तर आपण काय केलं इथं वॉजंट, टू बी फॉर्म जे आहे ते अगोदर घ्यावं लागतं आपल्याला, आणि सब्जेक्ट आपण नंतर घेत असतो. मग इथं वॉजचं काय होतं वॉजंट शी, वॉजचं काय घेतलेलं आहे आपण इथं वॉजंट शी, आणि इथं क्वेश्चन टॅग बनवत असल्यामुळे आपण इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल हिअर, नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर दे हॅव अ गुड बुक्स. दे हॅव अ गुड बुक्स, त्यांच्याजवळ काय चांगली पुस्तके आहेत. सो आता हिअर आपण फर्स्ट ज्यावेळी क्वेश्चन टॅग बनवताना जे सपोर्टेड वर्ड्स असतात ते आपण अगोदर घेत असतो, म्हणजेच हेल्पिंग वर्ड्स आहेत ते आपण अगोदर घेतो आणि सब्जेक्ट आपण नंतर घेत असतो. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट करत आहे. आता याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये कोणता वर्ड आहे तर हॅव आहे. तर हा जो सेंटेन्स असताना कसा आहे पॉझिटिव्ह मध्ये सेंटेन्स आहे, हे आपल्याला काय करावं लागतं क्वेश्चन टॅग बनवताना आपल्याला जो वर्ड आहे तो निगेटिव्ह बनवावा लागतो. मग इथं पॉझिटिव्ह हॅव असल्यामुळे याचं काय होतं इथं हॅवंट, काय घेतो आपण इथं हॅवंट, आणि देचा जो सब्जेक्ट आहे तो आपण इथं दे ऍज इट इज आहे तसं सब्जेक्ट घेतलेला आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे चेंज करत नाही. मग आन्सर मध्ये काय येईल इथं हॅवंट दे. ओके, आणि इथं आपण क्वेश्चन मार्क देत आहोत, क्वेश्चन टॅग असल्यामुळे आपण इथं क्वेश्चन मार्क देत आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर वी शाल बी इन कलकत्ता टुमारो. वी शाल बी इन कलकत्ता टुमारो. आता याच्या इन दिस सेंटेन्स we have given here subject we and shall be. Okay, so we make here shall be's in the answer shan't. Okay, shall be शालचं काय होतं इथं शांट होतं, आणि जे सब्जेक्ट आहे इथं वी आहे तसं घेतो आपण इथं. मग एक्झाम्पल मध्ये काय होईल याचं शांट वी. ओके, काय होतो आन्सर इथं शांट वी, सॉरी शांट वी. शालचा आपण निगेटिव्ह मध्ये काय केलेलं आहे इथं शांट बनवलेला आहे, आणि सब्जेक्ट आपण आहे तसं घेतलेलं आहे. मग आन्सर काय होतं इथं शांट वी. आणि याच बरोबर आणि क्वेश्चन टॅग म्हणत असल्यामुळे आपल्याला इथं काय करावं लागतं क्वेश्चन मार्क हा द्यावा लागतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर यू डीड युअर होमवर्क. ओके, सो आता हे असताना सेंटेन्स कशामध्ये आहे बघा डीड आहे तर हे पास्ट मध्ये जातं हे वाक्य. मग घेताना कशा डीडचं आपण काय करायचं आपल्याला ते इथं निगेटिव्ह मध्ये बनवायचं आहे, आणि सब्जेक्ट आपल्याला यू पण आहे जसं ऍज इट इज घ्यावा लागतो. तर डीडचं निगेटिव्ह काय होईल आन्सर मध्ये डिडंट होईल, आणि जो सब्जेक्ट आहे तो आपण यू ऍज इट इज घेतलेला आहे आणि इथं क्वेश्चन टॅग दिलेला आहे. मग आन्सर कशा प्रकारे घेतोय आपण इथं आन्सर कशा प्रकारे घेतोय आपण इथं डिडंट यू, आणि क्वेश्चन टॅग असल्यामुळे इथं आपण क्वेश्चन मार्क देत आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर एव्हरीवन शुड रिस्पेक्ट द टीचर्स. ओके, एव्हरीवन शुड रिस्पेक्ट द टीचर्स. आता याच्यामध्ये बघा शुड आलेलं आहे इथं हेल्पिंग वर्ड मध्ये, हेल्पिंग वर्ड्स मध्ये शुड. आता शुडचं निगेटिव्ह मध्ये काय होईल इथं शुडंट होईल. शुडचं निगेटिव्ह काय होईल इथं शुडंट होईल, आणि एव्हरीवन त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे इथं दे वर्ड घेतलेला आहे. म्हणजे आन्सर काय घेतो आपण इथं
शुडंट दे, शुडंट दे. अशा प्रकारे इथे चेंज होत राहतोय. म्हणजे याच्या प्रकारे आणि क्वेश्चन टॅग असल्यामुळे आपण इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. नेक्स्ट वर्ड इज हिअर ही कॅन गो टू कॉलेज बाय बस. ही कॅन गो टू कॉलेज बाय बस. म्हणजेच आन्सर कशा प्रकारे आता कॅनचं निगेटिव्ह करताना आपण काय करतो इथं कांट घेतो आणि हिचं जे आहे तिथं ही घेत असतो. कांट ही म्हणजे आन्सर काय येते याच्यामध्ये कांट ही. ओके, ही कॅन गो टू कॉलेज बाय बस. आन्सर मध्ये कांट ही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर शी वुडंट बी अ ग्रेट ऍथलीट. इन दिस सेंटेन्स आय मेन्शन हिअर निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, इथं आपण काय घेतलेलं आहे घेतानाच निगेटिव्ह घेतलेलं आहे. आता रूल काय सांगतो आपल्याला जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपल्याला ते काय करावं लागतं पॉझिटिव्ह मध्ये वाक्य बनवावं लागतं. तर वुडंट हे ऑलरेडी निगेटिव्ह आहे. मग आन्सर मध्ये घेताना आपण वुडंटच्या जे निगेटिव्ह आहे त्याला आपण पॉझिटिव्ह करणार आहोत म्हणजे वुड घेणार आणि शी जे आहे त्याला सब्जेक्ट ऍज इट इज आपण शी घेतो म्हणजे उडशी. आणि इथं आपण काय केलेलं आहे क्वेश्चन मार्क दिलेला आहे उडशी आणि क्वेश्चन टॅग दिलेला आहे. इथं अशा प्रकारे आपण हे पॉझिटिव्ह मध्ये याचा आन्सर कव्हर केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर राम डझंट प्ले अ क्रिकेट. राम डझंट प्ले अ क्रिकेट. आता डझंट हे निगेटिव्ह आहे त्याचं पॉझिटिव्ह करताना काय घेतो आपण इथं डज घेतो आणि राम. ओके, डज राम आणि इथं क्वेश्चन मार्क देतोय पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवतोय इथं. क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर यू मस्ट कॉल हिम. यू मस्ट कॉल हिम. आन्सर कशा प्रकारे येतं याचं मस्टंट यू. आन्सर कशा प्रकारे घेतो आपण इथं मस्टंट यू. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह बनवताना मस्ट काय होतं मस्टंट यू घेतो आपण इथं. This way I have taught you question tags rules and examples. You watch this video again and again and clear your doubt also. Okay, thank you.